नमस्कार, मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपण अशा कोणत्या 10 गोष्टीपैकी एक कोणतीही गोष्ट करून आपल्या घरातील नैराश्य, कटकटी, दरिद्रता दूर करू शकतो. त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपली आर्थिक सुबत्ता आपल्या घरामध्ये येईल. तर यासाठीचे हे 10 उपाय किंवा 10 गोष्टी मी पुढे सांगणार आहे. त्या तुम्ही अवश्य शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो. देवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे, आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या, आपली आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. तर आज मी सांगणार आहे की असे कोणत्या 10 गोष्टी आहेत की त्या आपण घरात आणायच्या आहे किंवा दिवाळीच्या जे 5 दिवस असतात, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या कोणत्याही दिवशी आपण करू शकतो आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तर पहिली गोष्ट आहे, आपण जे गजलक्ष्मी असतात देवीचे, जे देवीच म्हणजे त्यांना लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, त्या आपण घरी आणू शकतो. म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आणू शकतो. जर आपल्याला शक्य असेल तर आपण ह्या चांदीच्या घ्यायच्या आहेत आणि जर शक्य नसेल तर पितळ्याच्या घेतल्या तरी चालतील. तर अशा प्रकारे आपण असं ज्या गजलक्ष्मी आहेत त्या घरी आणायच्या आहेत. याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे राहूचे परिणाम असतात वाईट, ते कमी होतात आणि घरात शांतता लाभते. तर दुसरी गोष्ट आहे की ज्या कवड्या असतात, पिवळ्या कवड्या ज्या असतात देवीच्या, त्याला देवीचंच एक प्रतीक मानलं जातं. तर यातल्या काही कवड्या ह्या जर पांढऱ्या असतील तर त्याला थोडंसं केसरचं पाणी बनवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लावून मग त्यांना पिवळ्या बनवायच्या आहेत. आणि ह्या आपण दिवाळीच्या कोणत्याही 5 दिवसांमध्ये याची पूजा करायची आहे लक्ष्मीदेवींबरोबर. आणि त्याच्यानंतर या लाल कपड्यामध्ये आपण बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या. तर आपण ह्या 5, 7, 11 अशा कितीही घेऊ शकतो. तर या दुसरी गोष्ट आपण आणू शकतो की पिवळ्या कवड्या. तिसरी गोष्ट आहे की आपण घरामध्ये गडू किंवा एक तांब्या आणि जे फुलपात्र येतं छोटं, ते आणायचं आहे. हे जर आणलं आपण या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आणि ते आपल्या घरामध्ये भरून ठेवायचं आहे पाण्याने. जर आपल्याकडे शक्य असेल तांब्याची, चांदीची, पितळेची जर छोटी छोटी नाणी असतील तर त्याने देखील आपण हे भरून ठेवू शकतो. जर आपण हे नाण्यांनी भरणार असू तर हे तिजोरीत ठेवायचं आहे आणि पाण्याने भरणार असू तर देवघरात ठेवायचं आहे. तर देवघरात जर आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवलं तर आपल्या घरामध्ये ज्या वाईट शक्ती असतात किंवा जी कोणाची नकारात्मकता असते ती पाणी खेचून घेतं आणि आपल्या घरामध्ये शांतता राहते. तर तिसरी गोष्ट आपण पाहिलं की जो भांडं आणि तांब्या भांडं असतं तर ते आपण तांब्याचं, पितळेचं किंवा चांदीचं देखील घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो. जर आपण नवरात्रीत मंगल कलश स्थापन केला नसेल किंवा आपल्या घरामध्ये देवीचा मंगल कलश नसेल तर दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये देखील आपण मंगल कलशाची स्थापना करतो. त्याच्यामुळे देखील आपल्याला देवी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये वास करते. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दोन्हीही दिवशी आपण 7 म्हणजे वाती लावून दिवा एक देवीसाठी लावायचा आहे आणि याच्यामध्ये अवश्य तुपाचं, जे गाईचं तूप असतं त्याचा वापर करायचा आहे. याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये येते आणि त्याच्यामुळे आपले आर्थिक उन्नती होते, आपल्या घरामध्ये सुबत्ता येते. त्याच्यानंतर 6वी गोष्ट आहे रांगोळी. तर देवीला आकर्षित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो. तर त्यातील एक प्रमुख गोष्ट आहे रांगोळी. देवीला रांगोळी आणि स्वच्छ टापटीप खूप आवडते, त्यामुळे ही गोष्ट रांगोळी काढून आपण देवीला आकर्षित करू शकतो. तर 7वी गोष्ट आहे जी आपण पणत्या पेटवतो. तर अवश्य देवीला जिथे उजेड आहे तिथे आपली लक्ष्मी माता जाते आणि जिथे अंधार आहे तिथे अलक्ष्मी माता जाते. त्यामुळे दिवाळीच्या 5ही दिवशी आपण पणत्या लावून, दिवे लावून किंवा रंगबिरंगी लाईटिंग करून आपण आपल्या दिवाळी साजरी करायची आहे. त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळतात. त्याच्यानंतर 7वी गोष्ट आपण पाहिली की पणत्या. तर 8वी गोष्ट आहे, आपण लक्ष्मीला अवश्य नैवेद्य दाखवायचा आहे. या 5 दिवसांमध्ये आपण आपल्याला जसं शक्य असेल, यथाशक्ती जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण नैवेद्य दाखवायचं आहे. तर लक्ष्मी मातेला काय काय आवडतं? तर मखाने आवडतात, बत्ताशे आवडतात, त्याच्यानंतर हलवा, खीर, डाळिंब, त्याच्यानंतर आपण जे पान असतं मसाला पान किंवा त्याला तांबूत म्हणतात ते,
त्याच्यानंतर पांढरं किंवा पिवळ्या रंगाचं कोणतेही मिठाई जी आपण दुधाची बनवलेली असते. त्याच्यानंतर केसर भात देवीला खूप प्रसन्न वाटतं खाल्ल्याने किंवा देवी त्याच्यामुळे आकर्षित होते. तर त्याच्यानंतर आपण देवीला लाल रंगाची ओढणी वाहू शकतो, लाल फूल वाहू शकतो. त्याच्यानंतर आपण देवीला जो साजशृंगार असतो एक विवाहित स्त्रीचा, तो देखील अर्पण करू शकतो. देवीची ओटी देखील भरू शकतो. तर अशा गोष्टी आपण लक्ष्मी मातेसाठी अवश्य करायचं, त्याचे आपल्याला निश्चितच चांगले फळ मिळते. त्याच्यानंतर 9वी गोष्ट आहे की मंत्रजाप आपण करायचा आहे. जेव्हा आपण देवीची पूजा करतो किंवा आपण देवीला आपल्या गोष्टींची इच्छेची पूर्तता करण्यासाठी म्हणजे गाऱ्हाणं गातो, तेव्हा देवीचे मंत्र अवश्य जे म्हणायचे आहे त्यावेळी आपण धूपदीप करायचा आहे. आपण याच्यामध्ये यज्ञ देखील म्हणजे किंवा आपण छोटेखानी जे समिधा, त्याच्यानंतर गौरीचा आपण होम देखील करू शकतो आणि त्याच्यामध्ये देवीला आवाहन करायचं आहे आणि ओम लक्ष्मी माताय नमः किंवा महालक्ष्मीय नमः नमः हा मंत्र म्हणून 108 वेळा आपण स्वाहा म्हणायचं आहे. जर आपल्याला हे होम हवन करणं शक्य नसेल तर आपण महालक्ष्मी मातेचं सरळ नाव 108 वेळा घ्यायचं आहे. अशी 1 माळ जरी जप करायची किंवा 11 माळी जप करायच्या, याचाही शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर 10वी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो, लक्ष्मीपूजन करतो. तर लक्ष्मीपूजन करताना आपण जेव्हा देवीची आरती करतो तर त्या देवीच्या आरतीच्या ताटामध्ये गोमती चक्र आपण अवश्य ठेवायचं आहे. हे गोमती चक्र विष्णू भगवानांचं प्रतीक मानलं जातं. तर जिथे विष्णू भगवानांची पूजा केली जाते तिथं लक्ष्मी माता अवश्य येते. जर आपल्याकडे हे गोमती चक्र नसेल तर ते तुम्ही अगोदर धनत्रयोदशीच्या दिवशीच आणून ठेवा किंवा त्या दिवशी आणि आपण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही आपण पूजा करू शकतो. आणि अवश्य देवीची आरती करताना गोमती चक्राची पूजा करून आपण ते आपल्या आरतीच्या ताटामध्ये ठेवायचं आणि ते ठेवूनच आपण देवीची आरती करायची आहे. याने देखील देवी प्रसन्न होते आणि आपल्या घरात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, नैराश्य जातं, कटकटी संपतात, दरिद्रता दूर होते आणि आर्थिक सुबत्ता येते. तर दिवाळीच्या कोणत्याही दिवशी 5 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी 10 ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील कोणतीही गोष्ट घरी आणायची आहे किंवा ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या करायच्या आहेत. तुम्हाला निश्चितच त्याचे चांगले फळ मिळेल. तर नक्की याचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.